तर मित्रांनो, मी आज बोलणार आहे द कॉड ब्लड स्टेम सेल बँकिंग स्कॅमवर। सरकारी हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक महिलेची प्रसूती होते त्यावेळेस जी आई व बाळाला जोडणारी जी नाळ असते त्याचे काय केले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? 2018 मध्ये प्राप्त माहितीनुसार ग्रामीण भागात 53.8% बाळंतपण आणि शहरी भागात 56.3% बाळंतपण सरकारी रुग्णालयांमध्ये झालेत। मग त्यावेळेस ज्या त्या कॉड होत्या त्याचे ब्लड स्टेम सेल काढून प्रिझर्व केले जातात, त्या नळ्यांचे काय केले? तर या स्टेम सेलचा आंतरराष्ट्रीय बाजार फार गरम आहे। तो कसा आहे ते आपण बघूयात। नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या चॅनलवर द डेली पल्सवर। मी सचिन संघवी। तर मित्रांनो, मी आज बोलणार आहे द कॉड ब्लड स्टेम सेल बँकिंग स्कॅमवर। सर्वात आधी कॉड ब्लड स्टेम सेल बँकिंग म्हणजे काय असते ते ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी आधी प्राथमिक माहिती म्हणून सांगतो। जेव्हा एखादी प्रेग्नंट महिला बाळाला जन्म देते त्यावेळेस आई व बाळ यांच्यात नाळने जोडले गेलेले असते। ती नाळ नंतर कापली जाते व त्याद्वारे स्टेम सेल काढून ते प्रिझर्व केले जातात। कॉड ब्लड कलेक्शन मध्ये स्टेम सेलची सरासरी सुमारे 470 दशलक्ष TNC स्टेम सेल असते। त्यात कॉड रक्तातून मिळणाऱ्या सेम पेशींचे प्रमाण कमी जास्तही होऊ शकते आणि 80 किलोच्या वजनाच्या व्यक्तीमध्ये प्रत्यारोपणासाठी केवळ 8 ते 12% युनिट मध्ये सुद्धा त्या पुरेशा पेशी असतात। यात विशेष म्हणजे ज्या बाळाचे स्टेम सेल्स प्रिझर्व केले जाते त्याला स्वतःला उपयोगी ते पडत नाही। ते एकतर परिवारातील कोणा सदस्याला मॅच झाले तर किंवा इतर कोणा दुसऱ्याला ज्याला मॅच होतील त्याच्यासाठीच वापरले जाऊ शकतात। वरील प्राथमिक माहिती भरपूर आहे कॉड ब्लड स्टेम सेल्स बँकिंग बद्दल समजून घेण्यासाठी। आता याचा स्कॅम कुठे होतो व कसा सुरू होतो याबद्दल तुम्हाला प्रश्न पडेल। तर मित्रांनो, सरकारी हॉस्पिटलमध्ये जेव्हा एक महिलेची प्रसूती होते त्यावेळेस जी आई व बाळाला जोडणारी जी नाळ असते त्याचे काय केले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? तर यात काही कॉड ब्लड स्टेम सेल बँकिंग प्रिझर्व करण्यासाठी काही प्रायव्हेट क्षेत्रातील प्लेयर्स आहेत, त्यांच्याद्वारे हे कलेक्ट केले जातात असे सूत्रांची माहिती आहे। आता यात तुम्हाला प्रश्न पडेल की यात ते प्रायव्हेट प्लेयर्स कोण आहेत, तर त्यावर एक नजर टाकूयात। 1. रिलायन्स लाईफ सायन्सची स्थापना जानेवारी 2001 मध्ये झाली होती। 2. स्टेम साइट इंडियाची स्थापना 2008 मध्ये झाली आणि 2010 मध्ये तिचे व्यावसायिक ऑपरेशन सुरू झाले। 3. लाईट सेलची स्थापना 2004 मध्ये चेन्नई, भारत येथे क्रायोसेल इंटरनॅशनलच्या सहकार्याने झाली, जी जगातील पहिली खासगी स्टेम सेल बँक आहे। 4. जीवन रक्त बँक आणि संशोधन केंद्र ही एकमेव भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील रक्तपेढी 2008 मध्ये याची स्थापना केली गेली। भारतातील इतर स्टेम सेल कंपन्या सुद्धा यामध्ये समाविष्ट आहेत। त्यापैकी 5 नंबरवर आहे कॉड लाईफ सायन्स अँड प्रायव्हेट लिमिटेड। 6. बायोसेल। 7. क्रायोस्टेल। 8. काय वॉल्ट बायोटेक प्रायव्हेट। 9. नोवा कॉड। 10. री लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड। 11. मेदांता। 12. स्टेम प्लस क्रायो प्रिझर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड। 2018 मध्ये प्राप्त माहितीनुसार ग्रामीण भागात 53.8% बाळंतपण आणि शहरी भागात 56.3% बाळंतपण सरकारी रुग्णालयांमध्ये झालेत। मग त्यावेळेस ज्या त्या कॉड होत्या त्याचे ब्लड स्टेम सेल काढून प्रिझर्व केले जातात, त्या नळ्यांचे काय केले याच्या बाबतीत कधी विचार केला का? तर त्यांना या प्रायव्हेट प्लेयर्स कलेक्ट करतात व पेशंटला सांगितले जाते की त्या एकतर जमिनीत गाडून टाकतो वगैरे वगैरे। एकतर सरकारी हॉस्पिटलमध्ये तर गरीब जनता प्रसूतीसाठी जाते, त्यांचे कमी पैशात अथवा फ्रीमध्ये ऑपरेशन होते, त्यातच ते खुश होतात। मग ते रॅकेट चालवले जाते, त्यात पूर्ण एक चॅनलच काम करते। इकॉनॉमिक टाइमच्या बातमीनुसार डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफला लाच देण्यासह अनेक वेगळा मार्ग अवलंबला जातो व एक ओंगळ प्रकारची मार्केटिंग पद्धती सुद्धा वापरली जाते। दाम्पत्यांना भरती करण्यासाठी वापरली जातात व त्यात रुग्णालय देखील घोटाळ्याचा भाग आहेत। 2014 वर्षी द कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने मुंबईतील एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये दंड ठोठावला। त्याला कॉड ब्लड बँकेकडून प्रत्येक रुग्णाला कमिशन
म्हणून 20,000 रुपये मिळत होते. तर तुम्हाला अजून प्रश्न पडत असेल, की या सर्व स्टेम सेलचा या प्रायव्हेट कंपन्या काय करतात? तर या स्टेम सेलचा आंतरराष्ट्रीय बाजार फार गरम आहे. तो कसा आहे ते आपण बघूयात. यूएसमध्ये स्टेम सेल थेरपीची किंमत $5,000 ते $50,000 दरम्यान असते. परंतु प्रगत आजार असलेल्या रुग्णांसाठी ते जास्तही असू शकते. किंमत स्टेम सेलच्या प्रकारावर, उपचारांची स्थिती आणि आवश्यक उपचारांच्या संख्येवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, गुडघा, कुल्हे, दुखापतींची किंमत साधारणपणे $5,000 ते $10,000 असते. म्हणजे भारतीय रुपयात 4,30,000 ते 8,60,000 रुपये असते. तर पाठीच्या स्थितीची किंमत सुमारे $10,000 ते $20,000 असते. म्हणजे भारतीय रुपयात 8,62,000 ते 17,24,000 पर्यंत त्याची किंमत जाते. तर युरोपमध्ये स्टेम सेल थेरपीचा खर्च अमेरिकेप्रमाणेच असू शकतो. ते म्हणजे €30,000 ते €1,50,000 पर्यंत, €32,000 ते €1,60,000 पर्यंत, म्हणजे भारतीय रुपयात 26,40,000 ते ₹1,32,00,000 पर्यंत असू शकतो. देश आणि आरोग्य सेवा धोरणानुसार किंमत बदलू शकते. उदाहरणार्थ, जर्मनीमध्ये ऑटोलोस स्टेम सेल थेरपीची किंमत सुमारे $12,000 ते $25,000 आहे. तर स्वित्झर्लंडमध्ये मेन्सेकायमल स्टेम सेल थेरपीची किंमत सरासरी $20,000 ते $35,000 आहे. 2030 पर्यंत ग्लोबल स्टेम सेल थेरपी मार्केट इनसाइटचा अंदाज असा आहे की 2021 मध्ये जागतिक स्टेम सेल थेरपी मार्केटचे मूल्य $मध्ये $250 दशलक्ष इतके होते. 2021 ते 2030 पर्यंत बाजार 17% वाढत आहे. जागतिक स्टेम सेल थेरपी मार्केट 2030 पर्यंत $मध्ये $1,027 दशलक्ष पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. आशिया पॅसिफिकचा अंदाज या कालावधीत सर्वात वेगाने वाढ होण्याची अपेक्षा आहे. भारताचे स्टेम सेल मार्केट भारतात स्टेम सेल थेरपीच्या व्यावसायिक वापरावर बंदी घातली आहे. पण भारताचे स्टेम सेल निर्यात मार्केट 2024 मध्ये $309.4 दशलक्ष वरून 2030 पर्यंत $782.2 दशलक्ष पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. फक्त भारतात बंदीतून वगळण्यात आलेल्या गैरघातक रोगांमध्ये सिकल सेल रोग आणि थॅलेसेमिया मेजर यांचा समावेश फक्त आहे. तर मित्रांनो, बघितलं, भारताचे संपूर्ण देशात सरकारी हॉस्पिटलचे जाळे आहेत, अगदी मेट्रो शहरपासून तर ग्रामीण भागापर्यंत. पण सरकार या स्टेम सेलचा वापर भारतीयांसाठीही अगदी कमी पैशात उपयोग करू शकते. स्वतःचे 5 रिसर्च सेंटरची स्थापना करून व आंतरराष्ट्रीय बाजारातही निर्यात स्वतःच करू शकते. पण इथे पण प्रायव्हेट प्लेयर्सच मोठे केले जात आहेत. मित्रांनो, सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकत आहे, तेही बघा व आपले यावर प्रांजळ मत काय आहे ते जरूर जरूर मांडा. आपले मत आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण आहेत. ते भलेही समर्थनात असो वा असमर्थनात असो. सर्वांचे स्वागत आहे. नमस्कार, मी सचिन संघवी.